तर पनवेल घोलवाडी या संघाचा 11वा खेळाडू नाहीये मित्रांनो. आपल्याला 2 धावांची पेनल्टी असेल. मॅचवर होते तिसरा सामना आजच्या दिवसामधील आपल्याला बघायला मिळेल. तो मात्र या दोन संघांमध्ये प्राची स्पोर्ट आयोजित ही स्पर्धा नक्कीच वावेकर ठाकूरपाड्याचं हे सुसज्ज मैदान आपण बघतोय आणि या मैदानामध्ये ही भव्य दिव्य आपल्या आदिवासी खेळाडूंसाठी एक आगळं-वेगळं व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या स्पर्धेचे सर्वेसर्वा रवीजी झुगरे यांच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अनिल आणि सलामीच्या जोडीचा जर विचार केला दोन फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत, आकाश आणि नक्कीच आदित्य. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते वारडीपाडा संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू नक्कीच जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा देखना फटका चेंडूला फेकून दिलाय. इथे मात्र 4 धावेंसाठी पहिल्या चेंडूवरती एक लाजवाब फटका आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र बॅटर अक्षयच्या माध्यमातून. षटकाची सुरुवात कशा प्रकारचे करावी ते नक्कीच अक्षयकडनं त्याचं नक्कीच एक 4 धावा जबरदस्त बघायला मिळाला. आकाश आहे का? आकाशच्या माध्यमातून नक्कीच चौकार आलाय आणि आठवण करून दिली मात्र 2011च्या वर्ल्ड कपची ज्या ज्या वेळेस प्रत्येक मॅच जर बघितलं तर वीरेंद्र सहवागच्या पहिल्या चेंडूवरती चौकार येत होता. त्याचीच आठवण करून देते का काय आकाश? कारण की वारडीपाडा संघाची सुरुवात जबरदस्त झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार. इथं मात्र अप्परकटचा देखना फटका सजवला जातोय. पॉइंटच्या डेकावरून चेंडूला ट्रॅव्हल केलाय. वन बाउन्स टू द क्राऊड. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड फटका. येतात 4 धावा. चौकार आणि मात्र बॅक टू बॅकचे 2 चौकार आकाशच्या बॅटमधनं येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. या 2 चौकाराने धावफलक जात आहे 8 या आकड्यावरती. 3 षटकांचे सामने आहेत. पॉवर प्लेचं षटक यावरती समाचार घेतला जातोय गोलंदाज अनिलचा. पहिला चेंडू नक्कीच फ्लोअर लेनचा टाकला त्यावरती नक्कीच कव्हर ड्राईव्ह आपण बघितला. बॅकअप लेनचा चेंडू टाकला त्यावरती नक्कीच अप्परकटचा देखणं फटका आकाशच्या बॅटमधनं आलाय. नक्कीच बाळूजी सवारे यांच्या माध्यमातून नक्कीच या आता जर चौकार आला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र लाईन बघावी लागेल. नो चेंडू, नो की वाईट? वाईट चेंडू. ओके, नक्कीच या वाईटने धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती. या चेंडूवरती जर चौकार आला तर नक्कीच बाळूजी सवर्णे यांच्या माध्यमातून नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच आमच्या मान्यवरांनी सुद्धा आपले एटीएम ओपन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. जर चौकार आला तर नक्कीच इथे मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. नक्कीच एक्स्ट्रा बाउन्स एक वॉर्निंग दिली जाते. ते मात्र गोलंदाज अनिलला 3 चेंडू धावफलकावरती धावा लागल्या. ते मात्र तब्बल 9 धावा. जबरदस्त आजचे सामने आपल्याला बघायला मिळतील. यातील मात्र शंका नसेल भरपूर दूरवरून प्रवास करून हे सर्व संघ आपल्यापर्यंत पोहोचलेत. एक छोटा चिमुकला खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून चुका झाल्या नाहीयेत. अक्षय सारखा स्टार खेळाडू बॅक टू द डगआउट. काय झेल पकडलाय. लाजबाब क्षेत्ररक्षण आपण बघितला. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं अवघड असतं आणि त्या क्षेत्रामध्ये त्या चिमुकल्याला उभं केलंय. एक जबरदस्त झेल आणि नक्कीच फलंदाज असेल तो मात्र बाद. आकाश नक्कीच त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय. संदेश, जबरदस्त कामगिरी तुझी सुद्धा. एक नक्कीच उभारता सितारा आहेस तू. नक्कीच जर विचार केला तर गोलवाडी संघासाठी सुरुवात आहे. नक्कीच ज्या ज्या वेळेस क्रिकेट खेळशील तुझं सुद्धा चांगलं क्रिकेट पुढे येत राहील. पुढे मैदानाकडे नक्कीच नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र संदेश. त्याचं नाव संदेश. इथं मात्र पुन्हा एकदा अपरकटचा फटका. नक्कीच चेंडूला पाठवून दिलंय. कव्हरच्या डोक्यावरून बॅक टू बॅकचे चौकार येताना आपल्याला बघायला मिळत आहे. काय जबरदस्त फटकेबाजी केली जाते. ते मात्र वारलीपाडा संघाच्या माध्यमातून आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर धावफलक 13 या आकड्यावरती. ज्या ज्या वेळेस गोलंदाजाकडनं चुका होतात अनिलकडनं त्या त्यावेळेस मात्र फटक्यांमध्ये आपल्याला कंजूसी दाखवत नाहीये. ते मात्र वारलीपाडा संघ चुकीच्या गोलंदाजीवरती नक्कीच आम्ही चांगले फटकेबाजी करू यातील मात्र शंका नसेल असं नक्कीच सातत्याने वॉर्निंग देत असताना बॅटर संदेशच्या माध्यमातून आलेला हा जबरदस्त चौकार. पुढचा चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा नक्कीच इनफिल्डला भेदून चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जाईल. अजून एक चौकार येतोय. या 4 धावेने मात्र षटक क्रमांक मला वाटतं पहिलं
संपतंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात ते मात्र तब्बल 17 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच जर विचार केला आकाश बॅक टू द डगआउट गेला, त्यानंतर आलेला संदेशने मात्र बॅक टू बॅकच्या दोन्ही चेंडूंवरती चौकार लावून त्याचे इरादे स्पष्ट करताना आपल्याला बघायला मिळतात. कमी ओव्हरच्या मॅचेस आहेत, मागाची मॅच आपण नक्कीच बघितली, दोन्ही संघ मातब्बर होते. श्री गणेश दाभाड संघ असेल, आई एकविरा टिटवाळा संघ असेल, परंतु जर विचार केला एक चांगला टार्गेट जर सेट केला तर मात्र कुठेतरी चेसिंग करताना टीम डगमगता आपण बघितली ती मात्र आई एकविरा टिटवाळा संघ. षटक क्रमांक पहिलं संपलं, नक्कीच 17 धावा आल्यात, ते मात्र अनिलने खूप धावा खर्च केल्या. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. नेक्स्ट गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतो तो मात्र रोहित, या रोहितला मात्र हिटमॅनची जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागेल. नक्कीच इथून मात्र कमी धावा खर्च करावे लागेल. वारलीपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतोय. 17 धावा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आल्यात. इथून नक्कीच डायनामिक षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज रोहित. पहिला चेंडू इथे मात्र फुल ऑनलाईनचा चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक. नक्कीच जर बघायला गेला तर एकही धाव येणार नाहीये, बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू फेकण्यात यश येतोय गोलंदाज रोहितला. पुढचा चेंडू नक्कीच इथं मात्र पुन्हा एकदा अपील केली जाते, परंतु आमचे मेन अंपायर्स रवी झुगरे यांच्या माध्यमातून कोणतेही इंटरेस्ट दाखवला जात नाहीये. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय, ते मात्र आदित्यसाठी. आदित्य नक्कीच दोन चेंडू फेस करतोय, परंतु एकही धाव नाहीये. नक्कीच जर विचार केला संदेश आहे नॉनस्ट्रायकर एंडवरती, त्याच्या चांगल्या टचमध्ये आहे तो मात्र संदेश, कारण की संदेशने दोन चेंडू फेस केले, दोन्ही चेंडूला सीमा दाखवली आहे. परंतु जर विचार केला आदित्यला इथून नक्कीच कमबॅक करावा लागेल. तर विचार केला पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, रोहितने चांगली कमबॅक करून दाखवले. 3 चेंडू बॅक टू बॅकचे निर्धाव फेकले, ते मात्र गोलंदाज रोहितने. इथं मात्र जबरदस्त फटका, नक्कीच जर विचार केला हेलिकॉप्टरचा देखना फटका, परंतु चेंडू जातोय कार्पेटच्या साह्याने. एकच धाव कंप्लीट होते. एके धावेने नक्कीच स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला बघायला मिळते. जो फलंदाज टचमध्ये आहे, फॉर्ममध्ये आहे, तो फलंदाज नक्कीच स्ट्राईक एंडवरती येताना बघायला मिळतोय तो मात्र संदेश. इथं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल, फलंदाज असेल बाद तो मात्र संदेश. का मी दुसऱ्या ओव्हरमध्ये आलोय, का मी डायनामिक षटक फेकण्यासाठी सज्ज झालो, तो मात्र रोहित त्याचा प्रत्यक्ष देताना आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत रोहितने चेंडू फेकलेत 5 आणि धावा खर्च करतोय फक्त आणि फक्त एकच धाव. आणि नक्कीच एक स्टार खेळाडू संदेशला डगआउटचा रस्ता दाखवण्यात यशस्वी होतोय, तो मात्र गोलंदाज रोहित. नक्कीच जर विचार केला रोहितने कमबॅक करून दिलंय, ते मात्र नक्कीच जर विचार केला घोलवाडी संघाचा एक स्टार खेळाडू. नक्कीच पनवेल परिसरात रायगड असेल, पनवेल असेल, आठवड होते, नक्कीच तिकडे सुद्धा स्टार काशी काही कमी नाही आहे. उस्मान पटेल असेल, नक्कीच दिघोडा एक्सप्रेस असतील, त्यानंतर विचार केला विश्वजित ठाकूर असतील, त्यानंतर घाऱ्या म्हणजे नक्कीच योगीजी पेनकर असतील, हे संपूर्ण टेनिस क्रिकेटचे स्टारकास्ट नक्कीच आपल्याला रायगड परिसरामध्ये बघत असते. त्याच परिसरातून बिलॉंग करणारा नक्कीच घोलवाडी संघ भरपूर दूरवरचा नक्कीच प्रवास करून आज सज्ज झाला आहे. तो मात्र 5 स्पोर्ट आयोजित भव्य दिव्या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी आम्ही एवढ्या लांबून का आलोय याचं प्रत्यक्ष देताना पहिल्या ओव्हर नक्कीच मागणी ठरली, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कंजूसी दाखवतोय रोहित. पुढचा चेंडू नक्कीच अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल लॉंगन क्षेत्रामध्ये. एकच धाव कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक मला वाटते दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात, त्या मात्र तब्बल 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड्स, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक दुसरं संपते. तिसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच रोहनचा विचार केलाय, धावफलक स्थिरावलेले आपल्याला बघायला मिळते. वाळीपाडा संघ इथून कमबॅक करावा लागेल कुठेतरी. नक्कीच
लाईन बघावी लागेल या चेंडूवरती. नक्कीच वाईट येतोय. वाईटने अतिरिक्त धाब्याने धावफलक पुढे जाईल. डबल डिजिट डबल फिगर 20 रन्स 20 धावा. वाळीपाडा संघ पहिलं षटक आपल्याला चांगलं आलं होतं. सुरुवात गोड झाली परंतु शेवट गोड करावा लागेल. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला रोहितने. एक आपल्या संघासाठी जबरदस्त कमबॅक करून दिला. फक्त धावा खर्च केले मला वाटते 2च धावा. एक जबरदस्त स्पेल फेकला. पुन्हा एकदा बॅकफुटला केले. पंच केले. चुकीला माफी नाहीये. मिसफील्ड झाले. चेंडू फरार होतोय सीमा पार. अजून एक येतोय तो मात्र क्वालिटी चौकार. या 4 धाब्यांनी मात्र फलक पुढे जाताना आपल्याला 24 रन्स ऑन द बोर्ड्स. आपण टेनिस क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते मित्रांनो. आपल्याला सातत्याने आपलं 100% परफॉर्मन्स देणं गरजेचं असतं. परंतु मिसफिल्डमध्ये नक्कीच इनफिल्डमध्ये आपल्याला चुकी झाली आणि त्यामुळे नक्कीच चौकार येतोय समोरच्या टीमला, वाळीपाडा संघाला. आणि नक्कीच या 4 धाब्यांनी 24 या आकड्यावरती स्कोर फलक नक्कीच धावफलक जाताना आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू इथं मात्र चेंज ऑफ पेस चेंडू ऑफ फेकून दिलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. इथे मात्र U6 षटकार 6 धावा. 6 धावा. नक्कीच जबरदस्त फटका. लेट पण थेट. आम्ही सुद्धा वाळीपाडा नावाने नक्कीच नावारूपाला आलोय. त्याचं प्रत्यक्ष वाळीपाडा संघ देताना आपल्याला बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये प्राची स्पोर्ट आयोजित भव्य दिव्य मानाच्या सन्मानाच्या या स्पर्धेमध्ये नक्कीच आम्ही सुद्धा दूरवरून प्रवास करून हे खेळण्यासाठी आलोय. येतोय इथे मात्र षटकार. पुढचा चेंडू इथं मात्र बॅटची एज लागली जाते. यष्ट्यांच्या मागे थोड्याशा चुक्या झाल्यात परंतु थर्डमॅन रिझन मध्ये असलेल्या खेळाडूने चुकी केली नाहीये. फलंदाज होईल बाद. इथे मात्र नक्कीच ईट का जवाब पत्थर से दिया जाता है वैसा ही मैदान के अंदर में अपने को देखने के लिए मिल रहा है. फलंदाज होतोय बाद. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ते मात्र संजय. पुढचा चेंडू तो मात्र रोहनचा. इथं पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने कव्हर आपल्याला ड्राईव्ह बघायला मिळते. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथं मात्र फलंदाज असेल बाद रनआउटच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या परंतु नक्कीच जिथे एक धाव होती तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आदित्य बॅक टू द डगआउट. 31 धावा 31 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि नक्कीच 4 फलंदाज बाद होतात. ते मात्र वाळीपाडा संघाचे 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. टफ फाईट मॅच असेल. आतापर्यंत चेंडू झाले ते मात्र 4. येणारे 2 चेंडू आपल्याला एक चांगले फटके मारावे लागतील. चांगला टार्गेट सेट करावे लागेल. कारण की जर विचार केला पनवेल घोलवाडी संघाचा तर यांच्यामध्ये बॅटर सुद्धा नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. आपल्या खूप दूरवरून आलेला हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. न्यू बॅटर नक्कीच सचिन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र नक्कीच मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागतो वाळीपाडा संघाला. स्लॉकचा षटक होतो. यामध्ये अटॅकिंग क्रिकेट बघितलं परंतु नक्कीच जर विचार केला रोहनने सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2 फटके जर विचार केला 2 चेंडूंचा तर तब्बल 11 धावा खर्च केलेल्या. त्यानंतरचे टाकलेले 3 चेंडू इकॉनॉमिकल एकच धाव खर्च करतोय. काय जबरदस्त कमबॅक रोहनने सुद्धा करून दिले. पण कौतुक करावं तर नक्कीच रोहितने अक्षरशः संपूर्ण मॅचला टर्न जर द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर रोहितने. कारण की पहिला षटका अनिलचा खूप महागडं 17 धावांचा. त्यानंतर रोहिताला फक्त 2च धावा खर्च केला आणि त्यानंतर नक्कीच रोहनने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. धावफलकाचा विचार केला 31 या आकड्यावरती स्थिरावलेला धावफलक आपल्याला बघायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल येतोय. नक्कीच ओव्हर हॅट्रिक झालेली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट नक्कीच फटका सजवला गेलाय. इथे मात्र चेंडू जाईल 1 बाउन्स इनटू द क्राउड. 1 क्वालिटीचा येतोय ब्रँडेड चौकार. या चौकाराने नक्कीच चांगला टार्गेट सेट केला जातो. ते मात्र वारडीपाडा संघाचा 35 धावांचा टार्गेट सेट केला जातोय आणि नक्कीच 36 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र पनवेल घोलवाडी संघाला. आणि नक्कीच 2 धावा पॅनल्टीच्या होत्या परंतु समोरच्या टीमचा सुद्धा जर विचार केला तर जो 12 मॅन आहे तो आपल्या इनी ड्रेस कोडमध्ये नाही आहे. त्यामुळे नक्कीच ही पॅनल्टी लॅप्स केली जाईल. येणारे 18 चेंडू आणि नक्कीच 36 धावांची लक्ष्य आहे ते मात्र पनवेल गोलवाडी संघाला.
नक्कीच साखरवाडी संघ विपक्ष कामा संघ पुढील मॅच आपली असणार आहे. जर आपण नक्कीच आला असाल तर रिपोर्टिंग करायचं आहे. नक्कीच 36 धावा छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीची जोडी जर विचार केला पनवेल घोलवाडी संघाच्या माध्यमातून विशाल आणि रोहनची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचप्रमाणे गोंधळी मार्कवरती सुद्धा आपल्याला विशालला बघायला मिळतोय. तो मात्र युवा स्पोर्ट वाढली संघाच्या माध्यमातून 18 चेंडू आणि 36 नक्कीच 12 नक्कीच 0-0च्या सरासरीने प्रति ओव्हर आपल्याला नक्कीच धावा करायचे ते मात्र असेल ते मात्र पनवेल घोलवाडी संघाला आले तुमची team? जे आंबे स्पोर्ट आंबेडोहो जर टीम आली असेल तर रिपोर्टिंग करायची. आपली समोरची टीम नक्कीच इथे सज्ज झालेली आहे. पहिला चेंडू नक्कीच स्लॅग स्वीप मारायचा प्रयत्न होता परंतु नक्कीच बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू फेकला जातोय तो मात्र गोलंदाज विशालने पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली गोल ते मात्र पुढचा चेंडू नक्कीच अपरकटचा देखना फटका परंतु नक्कीच इथे जर बघितला पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडने जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय आणि नक्कीच एकच धाव येते. एकी धावेने श्री गणेश झालाय तो मात्र गोलवाडी संघाच्या माध्यमातून तब्बल 36 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक ओव्हर आपल्याला इकॉनॉमिकल फटकेबाजी करावी लागेल. ते मात्र नक्कीच संघ असेल तो मात्र पनवेल घोलवाडी संघ. जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशालच्या माध्यमातून लॉफ केलाय चेंडूला. किती धावा मिळतील क्षेत्ररक्षक आहे का त्याच्या आवाकाच्या बाहेर येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा 6 धाब्यांनी मात्र धावफलक पुढे जातोय आपल्याला बघायला मिळतोय. 7 या आकड्यावरती 3 चेंडू 7 धावा धावफलकावरती लागल्या जातात. नक्की ते मात्र पनवेल गोलवाडी संघ इकॉनॉमिकल रनरेटने खेळी करावी लागेल. प्रति षटकामागे पॉवर प्लेचं षटक आहे यामध्ये धावा येणं गरजेचं असेल. ज्याप्रमाणे जर विचार केला तर मात्र वाळीपाडा संघाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठून काढलेल्या. त्याचप्रमाणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. विशाल आणि रोहनची जोडी. रोहनच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. इथे मात्र पुन्हा एकदा इनफिल्डला भेदून चेंडू किटपर्यंत पोहोचल. 1 बाउन्स आमच्या स्टेजला सलामी देणारा येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. या 4 धाव्यांनी मात्र धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल ते 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 12च्या इकॉनॉमिकलनी धावा करायच्या होत्या. नक्कीच जर विचार केला 4 चेंडू आणि आतापर्यंत धावा खर्च करतोय गोलंदाज विशाल ते मात्र तब्बल 11 धावा. नक्की जर विचार केला तर मात्र रोहनने चांगली फटकेबाजी केली. आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आहे. इथं मात्र पुन्हा एकदा परंतु नक्कीच उंची खूप आहे या चेंडूवरती आणि झेल बाद होईल. फलंदाज रोहन बॅक टू द डगआउट. एक चांगला झेल म्हणावा जाईल कारण की चेंडू भरपूर उंची गाठलेले चेंडूने एलिव्हेशन झालं नाही आणि नक्कीच जर इतर बघितलं गेलं तर मात्र दूरवर आलेल्या क्षेत्ररक्षकाने कव्हरअप केलं त्या चेंडूला आणि इथे मात्र रोहन सारखा स्टार खेळाडू विलास सारखा स्टार खेळाडू इथे मात्र बॅक टू द डगआउट जातोय. चुकीची दुरुस्ती नक्कीच ज्यावेळेस 12 मॅन नसतात त्यावेळेस थोडेसा नक्कीच आम्हाला सुद्धा थोडेसा चुकीला सामोरे जावं लागतंय. न्यू बॅट्समन नक्कीच कृष्णा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. रोहन आणि कृष्णाची जोडी. विशालने चांगली फटकेबाजी केली त्यानंतर मात्र विचार केला तर मात्र रोहन आणि कृष्णाला ही जबाबदारी सांभाळावी लागेल. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. इथं मात्र नक्कीच बॅटची इनर एज लागली जाते. चेंडू नक्कीच राहील मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिले संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात ते मात्र तब्बल 11 धावा. नक्कीच षटक क्रमांक पहिलं 11 धावा आणि नक्कीच 1-1ची नक्कीच पूर्ण स्कोरबोर्ड आपल्याला बघायला मिळते.
नक्कीच सातत्याने माझे गुणलेखक हरीशजी गिरा असतील, त्यानंतर माझे नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुजलजी भोईर असतील, यांच्या माध्यमातून नक्कीच आमच्या समालोचनाला एक आगळीवेगळी आकार दिला जातोय. यांच्या माध्यमातून सुद्धा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. मात्र संदेश, ज्या संदेशने मात्र चांगली फलंदाजी केली, तो संदेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. संदेश सुद्धा बॅटिंग करत असताना 2 चौकार लगावलेले, तो संदेश आता गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 11 धावा म्हणजे कुठेतरी इकॉनॉमिकल डिस्टन्स वाढताना बघायला मिळते. ज्या 12ची सरासरी होती प्रति ओव्हर, ती आता मला वाटतं कुठेतरी जाऊन बसते 12.50च्या सरासरीने, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव कमी आले, म्हणजे 12.50च्या सरासरी येणारे 12 चेंडू आपल्याला फलंदाजी करावी लागेल. ते मात्र गोलवाडी संघ इथे मात्र पहिल्या चेंडूवरती लाफ केला आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे, 2 फलंदाज 2 क्षेत्ररक्षक येतात आणि झेल होईल बाद. काय जबरदस्त गोलंदाजी आणि दूरवरचा पल्ला गाठून आपल्या स्वतःच्या फॉलोतरमध्ये एक चांगला झेल. नक्कीच इथे मात्र फलंदाज होईल बाद. रोहन बॅक टू द डगआउट. रोहन बाद होतोय. नक्कीच करावं तितकं कौतुक कमी आहे. ते मात्र गोलंदाज जर विचार केला, संदेशचा खूप लांबवरचा पल्ला होता, पण आत्मविश्वास होता आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती हा झेल पकडलाय आणि नक्कीच विचारामध्ये टाकलंय ते मात्र गोलवाडी संघाला, कारण की 2 नक्कीच सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचले. ते मात्र असतील विलास आणि नक्कीच असतील ते मात्र रोहन. आता मात्र कृष्णा आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच दुसऱ्या ओव्हरमध्ये संदेशने चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथं मात्र बॅटची एज लागली जाते, परंतु काय लाजवाब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फाईन लेगच्या क्षेत्राने एकच हाताने 1 हँडेड व्हेरी गुड फिल्डिंग. काय क्लासिकल फिल्डिंग बघितली. जर मला वाटते तो चेंडू सुटला असता तर 4 धावा सुद्धा भेटू शकला असता, कारण की बॅकअपला आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि नक्कीच या 3 धावा संघासाठी वाचवण्यात यश आलंय त्या क्षेत्ररक्षकाकडनं. एकच धाव कंप्लीट होते. एके धावेने धावफलक आपल्याला मिळत आहे 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर संदेशचं. इथं मात्र जबरदस्त फटका. चेंडू हवेमध्ये आहे. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू रिलीज होईल का, परंतु झेल सुटलाय. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र थ्रोला सुद्धा बॅकअप मिळाला नाहीये. या चोरट्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेंनी धावफलक जाते. ते मात्र 14 या आकड्यावरती. कुठेतरी मला वाटते रनिंग विकेटमध्ये सुद्धा थोडी तू मेमेस झालेला की रन धावायचे की नाही धावायचे, परंतु नक्कीच कृष्णाचा निर्णय होते की 2 धावा कंप्लीट होतील. पण रुपेशचं नक्कीच जर विचार केला तर डेंजर झोनमध्ये होते. पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. यष्ट्यांच्या मागे चुक्या होणार नाहीये. धक्का क्रमांक लागतोय गोलवाडी संघाला, तो मात्र तिसरा. 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातात. कृष्णा बॅक टू द डगआउट. ज्या खेळाडूंवरती दारोमदार होता, ज्या फलंदाजांवरती विश्वास होता, ते मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल, तो मात्र अनिल. 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी कुठेतरी 12चं टार्गेट होता, तो कुठेतरी मला वाटते इकॉनॉमिकल रन रेट वाढताना आपल्याला बघायला मिळतोय का, तर नक्कीच गोलंदाजी मार्कवरती संदेश आला आणि संतोषने 4 चेंडू फेकले. आतापर्यंत धावा खर्च केल्यात 1च धाव, सॉरी 3 धावा खर्च केल्यात आणि या 3 धावेनी जर विचार केला तर कुठेतरी समोरच्या टीमला प्रश्नात टाकले की काय. गोलवाडी संघ भरपूर लांबवरून प्रवास करून हे टुर्नामेंट खेळण्यासाठी सज्ज झाले आणि नक्कीच प्रथम गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी चांगली करावी लागेल. इथं मात्र बॅकअप लेनचा चेंडू यष्टांच्या मागे चेंडू जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट चेंडू फरार होईल. सीमा रेषा पार येतोय चौकार. पाहिजे 18 धावा फलकावरती लागलात. नक्कीच जर विचार केला आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली संदेशची, फक्त 3च धावा खर्च केल्या. या चौकाराने कुठेतरी धावफलक पुढे जात आहे. संदेशच्या वैयक्तिक षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. पुढचा चेंडू इथं मात्र जबरदस्त फटका, परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. अजून एक धक्का लागतोय. नक्कीच अनिल बॅक टू द डगआउट. त्याच्या बॅटमध्ये नक्कीच एक चौकार आलेला, परंतु नक्कीच विचार केला एक चांगला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये अनिल सुद्धा नक्कीच तंबूच्या आसऱ्याला जातोय.
येणारे 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र तब्बल 6 चेंडू 18 धावा. इकॉनॉमिकल विचार केला तर पहिलं षटक सुद्धा चांगला आलेला, 11 धावा आलेल्या. तर दुसऱ्या षटकामध्ये संदेशने एक जबरदस्त गोलंदाजी करत फक्त धावा खर्च करतो 7च. एक मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाकडे नक्कीच आपला परफॉर्मन्स देतोय का काय संदेश? कारण की जर विचार केला बॅटिंग करत असताना 2 चौकार, आता देतोय फक्त 7 धावा. मॅचला पूर्णपणे टर्न देण्याचा काम जर कोणी केला असेल तर मात्र संदेशने जबरदस्त परफॉर्मन्स संदेशच्या माध्यमातून. साखरवाडी संघ आपला जर आपण आला असाल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्यानंतर कांबा संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपला लगेचच नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचं आहे. बॉलर नाव आदित्य स्लॉक षटक फेकण्यासाठी आदित्य येतोय. 6 चेंडू 18 धावा नक्कीच वाचवल्या जातील का की हो नक्कीच गुलवाडी संघ 6 चेंडू 18 धावा करेल का याकडे सर्व प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि नक्कीच आमच्या मान्यवरांच्या नजरा याकडे असतील. पहिल्या चेंडूवरती बॅटची एज लागली जाते. नक्कीच झेल मिस झालाय. साखरवाडी संघाचा नक्कीच संगणक इथं सज्ज झालाय. विनंती असेल तर मात्र कामा संघ आपण लगेचच आपला प्रतिनिधित्व इकडे पाठवायचं आहे. आपला कॅप्टनला लगेचच पाठवून द्यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. इथं मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. यष्टांच्या मागे चुक्या होणार नाहीये. झेल बाद, फलंदाज असेल बाद. अजून एक चांगला चेंडू फेकला जातोय. तर मात्र नक्कीच आदित्यच्या माध्यमातून ज्या आदित्यवरती हल्ला चढवायचा होता 6 चेंडू तब्बल नक्कीच 18 धाव्यांची गरज होती. 6 चेंडू आदित्यवरती चेंडू सोपवला होता. नक्कीच पूर्णपणे जबाबदारी दिली होती संघाची. त्या आदित्यने नक्कीच दाखवून दिलंय आणि नक्कीच इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. जर विचार केला पनवेल गोलवाडी संघाचा तर नक्कीच सलामीची जोडी आली. सुरुवात चांगली झाली परंतु शेवट गोड करता आला नाहीये. बॅक टू बॅकच्या विकेट जात राहिल्या. विशाल आले, रोहन आले, कृष्णा आले, रुपेश आले, अनिल असेल या संपूर्ण टीमने आज मात्र इथे परफॉर्मन्स देताना कुठेतरी डगमगलं. 18 चेंडू 36 धावा खूप कमी रन होते. जर मला वाटते पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल अनिकेतने विशालने 11 धावा खर्च केलेला. तर एका दुःखात जर चालू ठेवला असता तर मात्र कुठेतरी धावफलक हलत असतं. परंतु संदेशने चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च केल्या आणि मात्र आदित्यला बघतोय. आदित्य सुद्धा एकच धाव खर्च करतोय. दोन खेळाडू आपल्याला नक्कीच पवेलियनमध्ये पाठवले. अजून एक इथे मात्र झेल झाला असता परंतु थोडीशी चुकी होते आपल्याला थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडने. शेवटच्या चेंडू असेल औपचारिकता या मॅचची आपल्याला बघायला मिळते. विनंती असेल ती मात्र नक्कीच कामा संघ आपण जर आला असाल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच इथं विजय होतोय तर मात्र युवा स्पोर्ट वारळीपाडा संघ आणि हडलक असेल ती मात्र गोलवाडी पनवेल संघ. विनंती असेल ती मात्र कामा संघ आपण नाणेफेकीसाठी लगेचच